प्रत्येक महिन्यात अमावस्या येते. जून महिना संपून आता जुलै महिना सुरू झालेला आहे. जुलै महिन्यातील अमावस्येला खास महत्त्व आहे, कारण ही अमावस्या झाल्यावरती आषाढ महिना प्रारंभ होत आहे. तर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे, पितरांना नैवेद्य दाखवणे आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर अमावस्या कृष्ण पक्षाच्या शेवटी येते आणि पौर्णिमा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटी येते. हिंदू पंचांगानुसार एका वर्षात एकूण 12 अमावस्या असतात. यावर्षी दर्श अमावस्या शुक्रवार 5 जुलै रोजी आहे. अमावस्येच्या दिवशी शुभ कार्य करण्यास मनाई असते असे मानले जाते. ज्येष्ठ कृष्ण अमावस्या तिथी 5 जुलै रोजी पहाटे 4:57 सुरू होणार आहे आणि 6 जुलै रोजी पहाटे 4:26 चालेल. तर आषाढ अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर स्नान केल्यानंतर दान करायचं आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच सूर्योदयापूर्वी स्नान करणे शुभ मानले जाते. तर या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:08 सुरू होणार आहे आणि 5:29 चालेल. या दर्श अमावस्येला आपण घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा कोणते उपाय केले पाहिजेत, तर या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. तर या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडालाही जल अर्पण करायचं आहे. पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. गरजूंना अन्न, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू आपल्याला दान करायचं आहे. संध्याकाळीही आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. तर उद्या आहे दर्श अमावस्या आणि त्यातली त्यात माता लक्ष्मीचा वार, तो म्हणजे शुक्रवार. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक परिस्थितीशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. घरात सुख समृद्धी येते. देवी लक्ष्मीसोबत शुक्रवारचा दिवस शुक्र ग्रहाशी देखील संबंधित आहे. त्यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी शंकराला पांढरे फूल नक्कीच अर्पण करायचं आहे. देवी लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी मानले जाते. शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक परिस्थितीशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि घरामध्ये तर शुक्रवारी लक्ष्मी देवीला लाल बिंदी, सिंदूर, लाल चुनरी आणि लाल बांगड्या अर्पण केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. दर शुक्रवारी कमळाच्या माळेने म्हणजे कमलगट्ट्याच्या माळेने माता लक्ष्मीचा आपल्याला जप करायचा आहे. असे केल्याने देवी लक्ष्मीचा तुमच्यावरती आशीर्वाद राहील. तर उद्या अमावस्या आहे आणि शुक्रवार, तर शुक्रवारी घरी पूजा करताना कापूर अवश्य जाळायचा आहे. संध्याकाळच्या वेळी तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये लवंगाही आपल्याला टाकायच्या आहेत. चपाती बनवताना पहिली चपाती गाईला खायला घालायची आहे. महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असते. त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे. संध्याकाळी गोधुली मुहूर्तावरती लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करायचं आहे. दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी. या उपायामुळे लक्ष्मीदेवी प्रसन्न होते. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्त्व दिलेले आहे. तर श्रीयंत्र, महालक्ष्मी यंत्र, धनवर्षा यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा विशेष फलप्राप्ती देणारी ठरू शकते. तर शास्त्रामध्ये या यंत्रांच्या प्रभावामुळे तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होते, तसेच सुखप्राप्तीसुद्धा होते. तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देव्हाऱ्यात श्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. प्राणप्रतिष्ठा केल्यावरती या यंत्राची नियमितपणे पूजा करायची आहे. तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखवण्यासाठीचा नैवेद्य घरीच तयार करायचा आहे. अमावस्या तिथी असो किंवा रोजचा दिवस, रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यामध्ये थोडीशी मीठ आणि हळद, त्याचबरोबर गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी तयार करून मग फरशी साफ करायची आहे. असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी आणि दूर होते. गुरुवारी पाण्यात मीठ मिसळू नये. जर तुमच्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची अशांती किंवा क्लेश होत असेल किंवा पती पत्नीमध्ये वाद होत असतील, तर घरातील बेडरूममध्ये एका भांड्यामध्ये मिठाचे खडे ठेवायचे आहेत. दर 15 दिवसांनी हे मीठ बदलत राहायचं आहे. त्यामुळे घराच्या किंवा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात आनंद आणि मानसिक शांती राहते.
बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की अमावस्येला घराची स्वच्छता करता येईल का? तर अमावस्येचा दिवस, ज्याला अमावस्या असं आपण म्हणतो, तर अमावस्या तिथी ही पवित्र मानली जाते. असे मानले जाते की चंद्राच्या टप्प्यात वाईट ऊर्जा वाढते, ज्यामुळे तुमच्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी अनुकूल वेळ हीच असते. अमावस्येला तुमचे घर स्वच्छ करणे म्हणजे शारीरिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही अशुद्धतेसाठी मुक्त होणे होय. देवी लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीची आपली हिंदू देवी मानली जाते. तर या दिवशी स्वच्छ आणि व्यवस्थित घरांना भेट देते असे मानले जाते. अमावस्येला स्वच्छता हे आंतरिक शुद्धीचे प्रतीक मानले जाते. हे आपल्या मानसिक वातावरणातील गोंधळ दूर करण्याची संधी देते. अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करणार असाल तर लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये वातावरण ही आल्हाददायक असायला हवे. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारे वादविवाद होणार नाहीत. त्याचबरोबर या दिवशी आचार विचार हे शुद्ध असायला हवेत. आपले वर्तन हे पवित्र असायला हवे. लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी घराची स्वच्छता करावी, आपल्या मनाची स्वच्छता करावी. घरात कचरा होणार नाही, पसारा होणार नाही याची आपण काळजी घेणार आहे. प्रत्येक अमावस्येला घराची स्वच्छता करून घरातील सर्व प्रकारचा भंगार बाहेर टाकायचा आहे. या निरुपयोगी वस्तूंमुळे कामात अडथळे निर्माण होतात. हळद आणि गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. हळदीचं लेपन घराच्या उंबरठ्यावरती या दिवशी न विसरता करायचं आहे. संध्याकाळी आपल्याला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 दिवे लावायचे आहेत. तर या दिवशी बरेच जण दहीभात हा घरावरून उतरून फेकत असतात. तर तुम्हीही हा उपाय नक्कीच करू शकता. तर अमावस्येच्या दिवशी आपल्या घरी माता लक्ष्मीची पूजा, त्याचबरोबर गणेशाची पूजा करायची आहे, ज्याला अडथळे दूर करणारा म्हणूनही ओळखले जाते. तर यांची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. घरामध्ये आपल्याला दिवे लावायचे आहेत. अमावस्येच्या दिवशी आपल्याला दान करायचं आहे. असं म्हटलं जातं की अमावस्येला दानधर्म केल्यामुळे पुण्य मिळतं. पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्येला पितरांची पूजा करावी. असे केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो. तर या दिवशी आपल्याला घरामध्ये भीमसेनी कापूर नक्कीच जाळायचा आहे आणि त्याचा धूर आपल्याला पूर्ण घरभर करायचा आहे. भीमसेनी कापूर घरामध्ये रोज जरी जाळला तरीही चालू शकतं आणि त्याचा धूर पूर्ण घरभर करायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्या घरातील पूर्ण नकारात्मकता ही बाहेर जाण्यास मदत होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण नक्कीच राहील. अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते, त्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुणी आणू नये असे सांगितले जाते. तर या दिवशी नवीन केरसुणी विकत घरी आणल्यास लक्ष्मीदेवी नाराज होते, तिचा नकारात्मक परिणाम होतो अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. अमावस्येच्या दिवशी स्नान करून मंदिर स्वच्छ करायचं आहे. यानंतर भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करून पिवळे चंदन अर्पण करायचं आहे. मंदिरात दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर श्री विष्णू चालीसाचे पठण करायचं आहे. भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करायची आहे. दर्श अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी. असे केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. तसेच योग्य जोडीदाराच्या शोधात असाल तर चांगला जीवनसाथी नक्कीच मिळेल. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रग्रह कमजोर स्थितीत असेल तर त्याने दर्श अमावस्येच्या दिवशी व्रत करून चंद्राची पूजा करावी. दर्श अमावस्येला चंद्रदेवतेची पूजा केल्याने व्यक्तीला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो. चंद्रदेवांच्या कृपेने रोगांपासून मुक्ती मिळते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये मिठाचा दिवाही लावू शकता. तर हा मिठाचा दिवा कसा लावायचा याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तरी तुम्ही नक्की पाहू शकता. तर या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती कोहळाही बांधायचा आहे. तुमचा कोहळा खराब झाला असेल तर तो तुम्ही या दिवशी नक्कीच बदलू शकता. त्याचबरोबर नवीन कोहळा आणूनही तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधू शकता. त्याबाबतीतचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तरी तुम्ही पाहू शकता. अमावस्येच्या दिवशी शंभू महादेवाची आराधना करायची आहे. पूर्वजांच्या आशीर्वादाने वंशजांच्या प्रगतीचा मार्ग अधिक खुला होतो असे शास्त्रात सांगितलेले आहे. तर पितरांसाठी अमावस्येला भगवान भोलेनाथांची पूजा करून शनिदेवाची पूजा केल्याने पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. दर्श अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. तर या दिवशी दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम कमी होतात. याशिवाय ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. तसेच या दिवशी
गाय, कावळा आणि कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. अमावस्या तिथीला सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. घराच्या आणि आपल्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टकम व 11 वेळा वल्गा सुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घरात वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून आपलं संरक्षण होतं. तर अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व देवी देवतांना हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून आपल्याला नारळ उतारा करायचा आहे. आपली भानं स्वच्छ धुवून त्यावरती नारळ उतारा करून हा नारळ 7 वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून उतारा करायचा आहे. नारळ जमिनीवरती फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच त्यानंतर घरात यावे. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना बरोबर कोहळा या दिवशी बांधायचा आहे. आधी बांधलेला कोहळा जर खराब झालेला असेल किंवा त्यातून पाणी गळत असेल तर तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे. घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा आहे. शेंडी देवाकडे करायची आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळायचे आहेत. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ किंवा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यायचा आहे आणि जुन्या नारळाचा प्रसाद आपल्याला घरात खायचा आहे. नारळ खराब निघाल्यास त्याचं विसर्जन करायचं आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.